सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी वैशाली. आज जरा निवांतच उठले. नाईट शिफ्ट आहे ना म्हणून. उठल्याबरोबर पहिला नंबर अंघोळीला लावला आणि अंघोळ केली. एकदाची अंघोळ झाली ना की मग आपण दिवसभराच्या कामासाठी रिकामं झालो असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. हायड्रेशन मेंटेन व्हावं म्हणून पाणी प्यायला घेतलं. दिवसभर एनर्जी खूप टिकून राहते आणि फ्रेश वाटतं. मग जरा नामस्मरण करून देवधर्माला लागूयात म्हटलं. नामस्मरणासाठी माळ घेतली. मी स्वामी भक्त आहे. रोज स्वामींचा जप करते, न चुकता नित्य नेमाने. मला खूप आवडतं. दिवसभरात कधीही माळ दिली आणि ओढ म्हटलं तर मी कधीही कंटाळा करत नाही. मला आवडतं. त्यामुळे आपली देवावरची श्रद्धा तर वाढतेच आणि आपलं देवाचं नातं एक वेगळंच निर्माण होतं. डेली रुटीनसाठी स्किन केअर करायला घेतलं आणि स्किन केअर करायला आरशासमोर गेले की 10-15 मिनटं कसे जातात कळतच नाही. मी आरशासमोर हलतच नाही, स्वतःलाच बघत बसते. ते झाल्याबरोबर व्यायामाला लागले. आज काही रूममध्येच व्यायाम केला, बाहेर गेले नाही. तुम्ही रोज करता का? व्यायामाने खरंच खूप छान वाटतं आणि स्वतःवरती एक आत्मविश्वास निर्माण होतो. प्रत्येक निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते आणि दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय झालं हे बघण्यासाठी आपल्या लाईफमध्ये काय चाललंय ना, आपण काय करतोय याकडे माणसाने लक्ष द्यावं. मी तर देते बाबा. मी स्वतःला फिट ठेवायचं नवीन वर्षाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं स्वतःवरती लक्ष देऊन स्वतः बदल घडवून आणायचा. आलं टाकून मस्त गरमागरम चहा केला. चहा पिताना वहिनी साहेबांची खूप आठवण होते. माझ्या टी पार्टनर आहेत त्या. मम्मींनी दिलेला लाडू खाल्ला आणि एक वेगळीच एनर्जी आली आणि स्वयंपाकाला लागले. म्हटलं खिचडी भातच करायचा, आज नाईट आहे म्हणून. सगळं सामान एकत्र केलं, धुतलं आणि कटिंगला घेतलं. नंतर मी हे ते टाकायला विसरत राहते म्हणून मी सगळं एकत्रच कटिंग करून घेते आणि भात करायला बसते. माझ्या हातचा खिचडी भात हा दादाला खूप आवडतो आणि माझे रूममेटही म्हणते तू खूप छान खिचडी भात बनवते. मग काय, मला लगेच आनंद झाला आणि मी बनवायला बसले. बनवला आणि कुकर लावून एका साईडला ठेवलं. थोडं मोबाईल पण बघायची धडपड होते. जरा म्हटलं कुकर होईपर्यंत मोबाईल बघते म्हणून बसले. मोबाईल बघितला. कुकर थंड झाल्यावरती बघा मस्त खमंग वास सुटला होता आणि मला भूकही खूप लागली होती वासाने. मस्त जेवायला घेतलं, ताव मारला. खूप खाल्ल्यामुळे ना झोपही येत होती. म्हटलं आता बिलकुल मोबाईल बघायचा नाही, जेवायचं आणि शांत झोपायचं नाईट शिफ्टला जाण्यासाठी. जेवले आणि झोपायला घेतलं. झोपले मस्त. झोपतानाच ठरवलं की जरा मंदिरात जावं. मग काय, उठल्याबरोबर जरा भांडी होती ती धुवून घेतली. भांडी धुतल्याबरोबर म्हटलं आता पटकन आवरून आपल्याला मंदिरात जायचं. उशीर पण झाला होता, बसची पण वेळ झाली होती. फटाफट भांडी धुवून घेतली, आवरलं आणि बाहेर जायला निघाले. रूमपासून जवळच महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे आणि रोज मातेला नवीन साडी आणि नवीन दागिन्यांनी सजवलं जातं. एवढी अट्रॅक्टिव्ह मूर्ती आहे ना, बघताक्षणी खूप प्रसन्न वाटतं. तुम्हीच बघा ना आता कसं वाटतंय. एकदम फ्रेश चेहरा, एकदम अट्रॅक्टिव्ह आहे का नाही. मग काय, दर्शन घेतलं आणि बस आली, नाईट शिफ्टला गेले. बाय बाय. कसं वाटलं?